नमस्कार, सिद्धी फूड रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत सुरणाची भाजी। ॲक्च्युअली सुरणाची भाजी बऱ्याच जणांना माहिती नसेल किंवा करतही असतील, बरेच जण कंटाळाही करतात करायला, कारण तिला खूप प्रोसेस असते। तर मी तुम्हाला दाखवते ती कशी बनवायची आणि सुरण पण दाखवते। ही बघा, ही सुरणाची भाजी आहे। ही बाजारात मिळते, तुम्हाला सहज मिळून जाईल। सुरण दोन प्रकारचे असतात, एक लाल असतो आणि एक व्हाईट असतो। हा व्हाईट सुरण आहे, त्यामुळे याला खाज नाही आहे। लाल असेल तर त्याला खाज सुटते जरा हाताला चिरताना वगैरे। तर सुरण पहिले हे सगळं काळं आहे ना, हे सर्व काढून टाकायचं आणि हे व्हाईट आहे तेवढं सगळं घ्यायचं आणि त्याचे कापता बनवायचे। बटाट्याची जशी काप करतो तशी काप करायची आणि त्याची भाजी करायची। ही बघा, हे सुरणाचे मी काप केलेले आहेत। अशा पद्धतीने त्याचे काप करून घ्यायचे। ते काळं वरचं आहे ते सर्व काढून टाकायचं, कारण त्याला खूप माती असते, कंदमूळ असल्यामुळे माती असते। काढून टाकायचं आणि असे काप करून घ्यायचे। स्वच्छ पाण्याने धुवून टाकायचे। आता हे मी धुवून चांगले धुतलेले आहेत। आता हे थोडं 5 मिनिटं उकळायला, आता मी याला 5 मिनिटं गॅसवर उकळायला ठेवते। चांगलं उकळलं थोडं नॉर्मल शिजते का बघायचे, आता हे सुरण उकळायचे ठेवलेले आहेत। चांगली उकळी येऊ द्या त्याला पाण्याला आणि 5 मिनिटं त्याला जरा उकळून घेऊया। हे बघा, आपल्या चूरणाला आता हे उकळ आलेली आहे। आपण ते शिजलेत का चेक करूया। पूर्ण शिजवायचे नाहीयेत। हा शिजलाय, तरी पण पूर्ण शिजवायचा नाहीये, थोडा कमीच शिजवायचा आहे। गॅस बंद करते। गॅसवर कढई ठेवली। आता आपण याला फोडणी देऊया भाजीला। फोडणीसाठी मी ते एक कांदा चिरून घेतलाय बारीक, कढीपत्ता आहे, कोथिंबीर आहे नंतर वरून टाकण्यासाठी, आणि कोकम घेतलेले आहेत। इथे गरम मसाला आहे, हळद आहे, तिखट आहे, जिरा पावडर आहे, आणि आम्ही थोडासा अर्धा चमचा हे घेतलेला आहे, चिकन मसाला घेतलेला आहे, तेल आहे आणि आलं लसूणची पेस्ट आहे। आता आपण फोडणी घालून घेऊया। एक मी 2 चमचे तेल टाकले, बोलले ना तो येणार। मी यात 2 चमचे तेल टाकले कढईमध्ये। कढई आपली गरम झाली आहे। यात 1 चमच जिरा घालूया। जिरा चांगला गरम झाला यात हा एक कांदा चिरलेला आहे बारीक, तो घालते। आणि हा कढीपत्त्याची पाने आहे ती पण टाकते। आता हे चांगलं परतून घेऊया। मी यामध्ये टोमॅटो वापरत नाही, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही वापरू शकता। मी यामध्ये कोकम वापरणार आहे, त्यामुळे टोमॅटो मी घालत नाही। आता हे चांगलं भाजून घेऊया। कांदा थोडा ब्राऊन होईपर्यंत। यामध्ये आलं लसूणची पेस्ट घालते। आता याच्यामध्ये मसाले टाकते मी। 1 चमच मोठा लाल मसाला टाकते, 1 चमच धनापूड टाकते, गरम मसाला टाकते 1/2 चमच, अर्धा चमच हळद आहे, आणि एकदम छोटा चमच चिकन मसाला आहे। आता हे सगळे मसाले आपण परतून घेऊया त्याच्यामध्ये। तुम्हाला टोमॅटो पाहिजे तर तुम्ही टाकू शकता,
पण आम्ही टोमॅटो शक्यतो टाकत नाही. आता हा मसाला चांगला भाजलेला आहे कांद्यामध्ये. आता ह्याच्यामध्ये मी हे जे सुरणाचे काप उकळले होते ते घालते. पाणी घालायचं नाही, सुरणाचे काप फक्त घालायचे. आता हे उकळले असल्यामुळे पटकन शिजून जातील. जास्त वेळ शिजायला लागणार नाही. आता हे चांगलं परतून घेऊया. यात मी कोकम टाकणार आहे. आमच्याकडे कोकम वापरला जातो, त्यामुळे मी कोकम वापरणार आहे. कारण सुरणाला खाज असते, त्याच्यामुळे कोकमाचा वापर करावा. आणि कोकमामुळे चव पण येते जरा आंबट. तुमच्याकडे कोकम नसेल तर तुम्ही चिंच टाका किंवा लिंबू पण पिळू शकता. आमच्याकडे कोकम सहज अवेलेबल आहे, त्यामुळे आम्ही कोकम वापरतो. हा कांदा खोबऱ्याचा मसाला आहे जो मी भाजून ठेवला होता. कांदा एक घेतलेला आहे आणि थोड्याशा खोबऱ्याच्या कापा आहेत सुक्या नारळाच्या, आणि थोडासा ओला नारळ पण आहे त्याच्यामध्ये. ते भाजून मी ठेवला होता. आता ते मी मिक्सरला वाटून घेते आणि त्याचं वाटण करते. आता आपण हे वाटून घेतलेलं आहे थोडंसं पाणी टाकून. आता हे वाटण आपण भाजीमध्ये घालूया. सगळंच घालणार आहे मी, कारण भाजीला थोडासा मसाला पाहिजे. कांदा खोबऱ्याच्या मसाल्याने चव येते भाजीला. काही लोक शेंगदाण्याचा कूट वापरतात, आमच्याकडे कांदा खोबऱ्याचा मसाला वापरतात. थोडंसं पाणी. आता मी हे चांगलं परतून घेते. मसाला घातलाय आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून ते पाणी घेते. जास्त पाणी घालायचं नाही, कारण आपली ही भाजी शिजलेली आहे ऑलरेडी. फक्त मसाला शिजवून घ्यायचा आहे. मसाला पूर्ण एकजीव व्हावा म्हणून त्याला फक्त शिजवून घ्यायचं आहे. नाही तर भाजी आपली तशी शिजलेली आहे. आता याला जरा गरम उकळ येऊ द्या. यामध्ये चवीनुसार मीठ घालूया. आपण यामध्ये कोकम टाकले, त्यामुळे मीठ घालताना बेतात घाला, नाही तर भाजी खारट होऊ शकते. कारण कोकम जास्त आंबट असतात त्यामुळे. आता आपण मीठ टाकलेलं आहे. भाजीला थोडंसं शिजू देऊया 2 मिनटं. आपली भाजी आता शिजलेली आहे बघा. पोळ मी हे करून दाखवते. शिजलेली आहे. पोळ सहज चमच्याने कट होते म्हणजे शिजलेली आहे. आता याच्यावर मी कोथिंबीर घालते. मिक्स करून घेऊया भाजीमध्ये. सुरणाची भाजी बनवायला थोडीशी कठीण आहे, कारण तिला चिरायला वगैरे थोडंसं हे जातं, वेळ जातो. आणि कधी कधी चूरणाला खाज उठते, त्याच्यामुळे बरेच जण कंटाळाही करतात. पण खायलाही एकदम मस्त भाजी आहे, उत्तम आहे एकदम. भाकरीबरोबर, भाताबरोबर, भाताबरोबर खायला.
जर चूरणाने चिरताना वगैरे धुताना खाज उठली हाताला तर कोकम लावा. पूर्ण हाताला हा कोकम चोळायचा, त्याने खाज जाते. बघा आपली भाजी आता रेडी झालेली आहे. ही आपली आता सुरणाची भाजी रेडी झालेली आहे. बघा कशी मस्त दिसते. टेस्ट पण करून बघा, तुम्ही करा घरी आणि टेस्ट करून बघा. चवीला खूप छान लागते, भाकरीबरोबर खूप छान लागते आणि डाळ भाताबरोबर तर एकदम मस्तच लागते. करून बघा तुम्ही सुरणाची भाजी एकदा तरी. आणि अशाच रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला कशी वाटली ते सुरणाची भाजी. थँक्यू.